नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। नौपाडा परिसरात सध्या आपण आहोत आणि कालच आपल्याला माहिती आहे की एअरटेलच्या गॅलरीमध्ये मराठी आणि हिंदी या भाषेवरून जो आहे तो वाद झाला होता। मराठी बोलण्यास जो आहे तेथील कर्मचाऱ्यांनी जो आहे तो नकार दिला होता। त्याच्यानंतर आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणात जो आहे तो वाद आपल्याला पाहायला मिळाला। त्याच्यानंतर आता ठाण्यामधल्या एअरटेल गॅलरीमध्ये शिवसेनेचे विभाग प्रमुख किरण नागटे आलेले आहेत आणि आपण पाहतो की तिकडचे कर्मचारी त्यांच्याशी संवाद साधतात। जनसंपर्कासाठीचा असो तुमच्या ग्राहकासोबत संवाद होईल तिथे तुम्हाला मराठी बोलता तुम्ही जेव्हा नियुक्त्या कराल कोणाच्या भले तुमच्या कुठला तरी बाहेर मेन याच्यावरनं कोणी येत असेल त्यांना जे शैक्षणिक पात्रता आहे त्याच्यामध्ये एक अशी पात्रता वाद झाला होता आणि त्यानंतर आपण पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रभर त्याचे पडसाद उमटायला लागले। कुठेतरी मराठी माणसांमध्ये जी ती तीव्र नाराजी अशी व्यक्त झाली। आपण या ठिकाणी पाहिलं तर नौपाडा विभाग प्रमुख किरण नागटे यांच्या वतीने असणाऱ्या किरण नागटे यांनी एअरटेल कर्मचारी देण्यात आलेले संवाद साधलेला आहे आणि त्यांना सांगितलं की तुमच्या इथे काम करणारे कर्मचाऱ्यांना मराठी आलीच पाहिजे आणि हातामध्ये एक पाटी घेण्यात आलेली आहे। मग मराठीचा आपण पाहू शकतो अशा आशयाची एक मराठमोळी पाटी त्यांच्या हाती घेण्यात आलेली आहे आणि त्यांच्या लेटर हेडवरती आपण बघू शकतो एक काही पत्रक जे आहे ते या गॅलरीतील कर्मचाऱ्यांना देण्यात येत आहे आणि नाराजी पसरली होती आणि आपण पाहिलं तर त्यानंतर अनेक पक्ष त्यांच्यासोबत अनेक शिवसेनेचे पदाधिकारी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांनी आता निवेदन दिलेलं आहे की आपल्या गॅलरीमध्ये देखील जे कोणी कर्मचारी कामाला येतात त्यांना मराठी आलीच पाहिजे। जे कोणी ठाणेकर येते किंवा ग्राहक येते त्यांच्याशी बोलताना त्यांना पाट्यांवर सुद्धा मराठीचा असा उल्लेख केला आहे। आपण सर्व लाईव्ह दृश्याने 04 आपण पाहू शकतोय की समोरच्या दृश्यांमध्ये जे कर्मचारी त्यांच्याशी संवाद साधताना हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतात आणि कर्मचाऱ्यांशी बोलून त्यांना संपूर्ण घडामोडीविषयी आपण किरण नागटे यांच्याशी संवाद साधून जाणून घेणार आहोत। सर, मुंबई येथील चारकोप या ठिकाणी जे आहे ते एअरटेल गॅलरीतील महिला कर्मचाऱ्याकडून ग्राहकाला मराठी भाषेसंदर्भात जे आहे ते अपमानास्पद वागणूक देण्यात आली। आज आपण निवेदन दिले। अर्थातच शिवसेना नौपाडा विभागाच्या वतीनं आपण नौपाडा विभागात असलेल्या जे काही एअरटेलची गॅलरी असेल, वोडाफोनची असेल, जिओची असेल, विविध ज्या कंपन्या आहेत त्याची जी गॅलरी आहेत त्यांच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांना भेटतोय, त्यांना सुरुवातीला निवेदन देतो। इथे अपूर्व सिंग या जरा अपूर्वजी हे अपूर्व सिंग म्हणून आहेत इथे जे इथलं व्यवस्थापन बघतात, त्यांना सुद्धा आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून निवेदन दिलेलं आहे। इथे लक्षात असं आलं की यांना मराठी व्यवस्थित बोलता येतंय म्हणून आम्ही मराठीचा प्रत्येकाच्या हातात ती पाटी दिलेली आहे। झालं असं की आपण सगळ्यांनी बघितलं की ज्या उर्मट पद्धतीनं काल त्या महिलेनं संवाद साधला। मला एक सांगा, ग्राहक या महाराष्ट्रात, या मुंबईत, या ठाण्यामध्ये जेव्हा ह्या एअरटेल किंवा कुठल्याही यांच्या शाखेमध्ये कार्यालयामध्ये येतो तेव्हा तो त्याची तक्रार घेऊन येतो, तर तो मराठी भाषिक तर असणारच, महाराष्ट्रामध्ये येतो। मग तो मराठीमध्ये संवाद साधत असताना ज्या पद्धतीनं त्यांनी त्याला प्रतिक्रिया दिली, ती प्रतिक्रिया महाराष्ट्रातल्या कुठल्याच नागरिकाला पटलेली नाही। शिवसेनेला तर ती अजिबात पटलेली नाहीये। ज्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांनी मराठीसाठी खऱ्या अर्थानं रान पेटवलं होतं, धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी खरं तर या ठाण्यामध्ये व्यापाऱ्यांना संरक्षण दिलं। आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून खरं तर एक ताकद या संपूर्ण व्यापाऱ्यांना मिळते। आमच्या नौपाडा विभागामध्ये खरं तर अनेक वेगवेगळ्या भाषेची लोक व्यापार करतात आणि त्यांच्यामध्ये कधीच आमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दुरावा नाही। खूप सुंदर पद्धतीनं ते गुजराती, मारवाडी, जैन समाजाची लोक आहेत तिथे, खूप सुंदर पद्धतीनं ते मराठीमध्ये संवाद साधतात। काल जी प्रतिक्रिया आलेली आहे त्यांच्याकडनं त्याच्यावर आम्ही प्रतिक्रिया उगाच द्यायचे काहीतरी स्टंट करायचं म्हणून इथे आलेलो नाहीये। आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे। इथला प्रत्येक कर्मचारी ज्याला मराठी बोलता
आलंच पाहिजे. जर तुमच्याशी ग्राहक संवाद साधतोय इंग्रजीमधनं हिंदीतनं, तुम्ही त्याच्याशी तसं उत्तर दिलं चालेल. पण एक मराठीमध्ये संवाद साधत असताना तुम्ही जर म्हणत असाल अरे ये मुझे नहीं आती मराठी कहाँ पे लिखा है, हे चालणार नाही. एक नौपाडा विभाग प्रमुख म्हणून माझं शिवसेनेच्या माध्यमातून हे कर्तव्य आहे. माझे शाखा प्रमुख असतील, उपविभाग प्रमुख असतील, सगळे पदाधिकारी आहेत, हे आम्ही यांच्याशी आता संवाद साधला, त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. त्याहून पुढे जाऊन ज्यांना मराठी बोलता येत नसेल त्यांना लागलीच आम्ही हाताला धरून बाहेर नाही काढणार आहोत. त्यांना 8 दिवसामध्ये मराठी शिकवण्यासाठी शिवसेना नौपाडा विभाग सज्ज झालेला आहे. आमच्याकडे जे शिक्षक आहेत, त्याच्यानंतर निवृत्त मुख्याध्यापक आहेत, त्यांना सुद्धा आम्ही त्यांची टीम तयार केलेली आहे. त्यांना 8 दिवसामध्ये आम्ही मराठी शिकवू. पण मराठी येत नाही हे इथे चालणार नाही. तर सर, महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा जी आहे सर्व कार्यालयांमध्ये अनिवार्य केलेली आहे. महायुती सरकारने या संदर्भात अतिशय कठोर पाऊल उचलले, त्याकडे कसं बघता? महायुती सरकारने आपण बघतोय की आता अधिवेशन सुरू आहे, तिथे याच्यात विधानसभेत सुद्धा आवाज उठवलेला आहे. महायुती सरकारने अभिजात दर्जा ज्या मराठीला मिळाला, आपण इतकी वर्ष अभिजात दर्जा मिळण्यासाठी खरं तर तडफडत होतो, मराठीची कोंडी होत होती असं म्हणत असताना अभिजात दर्जा मुख्यमंत्री महाराष्ट्राचे एकनाथजी शिंदे साहेब असताना पाठपुरावा ज्या पद्धतीने केला, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी ज्या पद्धतीनं खरं तर सहकार्य केलं आणि महायुती सरकारच्या माध्यमातून त्याच काळामध्ये अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीला जर कोणतरी गळचेपी करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते शिवसैनिक कुठलाही सहन करणार नाही. यांना आम्ही ते सुद्धा सांगितलं, तुम्ही जेव्हा नियुक्त्या करता कर्मचाऱ्यांच्या, मग ते कुठल्याही विभागात असो, शैक्षणिक पात्रतेसोबत तुमची काही भाषा असेल, इंग्रजी, हिंदी, पण मराठी त्याला आलंच पाहिजे. मराठी भाषा येत असेल तरच त्याची नियुक्ती करा, नसेल येत तर आमच्याकडे पाठवा. आम्ही 8 दिवसाचं जे काय प्रशिक्षण आहे ते त्यांना देऊ. त्या उपर जर कोणी उर्मटपणाने वागलं तर शेवटी नौपाडा विभाग प्रमुख म्हणून आणि शिवसैनिक म्हणून आम्हाला आमची पद्धतीनं कारवाई करावी लागेल. आपण पाहिलं की इथे आल्याच्या नंतर आपण बघू शकतो एक निवेदन जे आहे ते किरण नागटे यांच्या माध्यमातून येथील कर्मचाऱ्यांना देण्यात आलेलं आहे. आणि इथे आल्याच्या नंतर त्यांनी बघितलं की सर्व कर्मचाऱ्यांना मराठी जी आहे ती व्यवस्थित बोलता येते. आणि महत्वाचं म्हणजे त्यांनी मराठीची पाटीही या कर्मचाऱ्यांना दिलेली आहे. आणि ज्यांना कुणाला मराठी बोलता येत नाही त्यांच्यासाठी मराठी शिकवण्याची ही व्यवस्था नौपाडा विभागाच्या माध्यमातून करण्यात आली असल्याचं शिवसेनेचे नौपाडा विभाग प्रमुख किरण नागटे यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. आणि आपण पाहू शकतो एक आगळा वेगळा उपक्रम जो आहे तो राबविण्यात आलेला आहे. आणि कालच मुंबईतील चारकोल परिसरामध्ये जे आहे ते मराठी भाषा येत नाही याच्यावरून वाद झालेला आपण पाहिला. आणि त्याच्यानंतर संपूर्ण स्तरातून जे आहे ते तीव्र आणि तिखट प्रतिक्रिया आपण पाहिल्या. आणि आता आपण बघू शकतो एअरटेलच्या गॅलरीनंतर जे शेजारी आणखीन दुकानं आहेत तिथेही आपण बघू शकतो नौपाडा विभाग प्रमुख किरण नागटे हे जात आहेत. आणि सगळ्यांना आपण बघू शकतो त्यांनाही इथे लेटर देण्यात येते. शिवसेनेचे विभाग प्रमुख किरण नागटे यांच्याकडून सर्व आपण पाहू शकतो इथे काम करणाऱ्या या सर्व शॉपमधील कर्मचाऱ्यांना जे आहे ते मराठीची पाटी देण्यात आलेली आहे. आणि सोबतच एक पत्रकही आपण बघू शकतो किरण नागटे यांच्या माध्यमातून या सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात येते. इथे आलेल्या प्रत्येकासोबत मराठी बोलणं गरजेचं आहे. मराठी कोणी ग्राहक आला तर त्याच्याबरोबर हिंदी बोलायचं नाही. जर समोरचा हिंदीमध्ये बोलत असेल तुम्ही हिंदीत बोललात तर चालेल, पण मराठीमध्ये तो कुठल्याही पद्धतीची चौकशी करतोय, त्याची कुठली तक्रार आहे, नवीन कुठलं उपकरण घ्यायचंय तर त्याची संपूर्ण माहिती ही तुम्ही मराठीत द्यायला हवी. काल जे काय घडलं ते बघितलं ना तुम्ही एअरटेल गॅलरी, तुम्हाला समजलं नाही चारकोपला जे घडलं त्या ज्या महिला कोण होत्या कर्मचारी त्यांनी ज्या पद्धतीनं उद्धटपणे त्या मराठी आपल्या तरुणाशी वाद घातला, महाराष्ट्रात हे चालणार नाही, बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे इथे आल्यानंतर जो मराठीमध्ये तुमच्याशी संवाद साधणार आहे त्याच्याशी तुम्ही मराठीतच बोलायला पाहिजे. मराठी येत नसेल आम्ही तुम्हाला 8 दिवसात शिकवू ते पण सांगतो, पण इथे आल्यानंतर तो मराठीत बोलतोय तुम्ही तुमचं हिंदी इंग्रजी चालू ठेवा, जमणार नाही.
आम्ही त्या दोन्ही भाषेचा रिस्पेक्ट करतो, त्याचा जो काय आम्ही त्याचा मान ठेवू, बरोबर आहे की नाही. पण मराठीचा अवमान करून दुसऱ्या भाषेचा मान ठेवण्याचं काम आम्ही करणार नाही. नौपाडा विभाग प्रमुख मी इथे आलेलो आहे आणि नौपाड्यामध्ये जेवढे पण या गॅलरी आहेत सगळ्यांना आम्ही आता हे पत्र देतोय. तुम्हाला मराठीचा काय जी काय अडचण असेल ती पण सोडवण्यासाठी आमचे सगळे पदाधिकारी आम्ही शिक्षक नेमलेले आहेत, ते सुद्धा शिकवतील. पण मराठीमध्येच बोलायचं. दुसऱ्या कुठल्या भाषेत तो समोरचा बोलत असेल आणि तुम्ही बोलत काही हरकत नाही, पण तो मराठीत बोलता आणि तुम्ही मराठी बोलणार नाही असं तुमच्याकडनं जर आलं तर आमची मग वेगळी पद्धत शिवसेनेची आहे. ओके. आलेल्या प्रत्येक ग्राहकाशी मराठीतच बोलायचं बघू शकतो. अशी तबलीत या ठिकाणी किरण नागते यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. जो कोणी ग्राहक तुमच्या दुकानामध्ये येईल तो जर मराठीमध्ये बोलत असेल तर त्याच्याशी तुम्ही मराठीतच बोलायचं असं जे आहे ते किरण नागते यांनी सांगितलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून बघू शकतो निवेदन या दुकानाला देण्यात आलेलं आहे. आणि आता आपण पाहू शकतो, आपण बघू शकतो त्यांच्यासोबत अनेक शिवसेनेचे हे पदाधिकारीही आपल्याला पाहायला मिळतात आणि या परिसरातील सर्व दुकानांना जे आहे ते त्यांच्या माध्यमातून अशाच प्रकारे निवेदन देण्यात येते आणि त्यांच्यासोबत यावेळी हे सगळे पदाधिकारी पाहायला मिळतात. ठाणे शहरातली अशी प्रत्येक बातमी, प्रत्येक घडामोड, प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. ठाणे शहरातील व जिल्ह्यातील अशाच घडामोडी पाहण्यासाठी आता सनराईजला फॉलो करा. नमस्कार.